गार्डन एरियामध्ये टीम बीचे सदस्य बसलेले आहेत आणि अभिजित म्हणतोय की सूरज तू तर लंबी रेस का घोडा आहे रे, तर चला तर बघूयात नक्की इकडे काय करतोय सूरज. तर इथे एक समोर टेबल असतो आणि चिंता चिता तो हाताने असं मुठीवरती मारून तो रिदम त्याचा दाखवत असतो. तर अभिजित त्याचं ट्राय करत असतो आणि सूरज खूप फास्ट करत असतो, पण अभिजितला ते जमत नाही आणि त्याच्यावरती आर्या गाणं म्हणत म्हणत डान्स देखील करताना इकडे दिसते. तर त्यावरती अंकिता म्हणते की जा पहिली आंघोळ कर, जा इथे उभारू नकोस. पण आर्याच्या मध्ये रिदमच इतका भरलेला असतो की ती त्या तालामध्ये डान्सच करत असते आणि अभिजित त्याच्यावरती नुसता बघत बसलेला असतो सूरजकडे. तर सूरज देखील खूप खुश असतो आणि ज्यावेळेस अभिजित करायला जातो त्यावेळेस तो चुकतो. तर सूरज म्हणतो नाही नाही असं नको, हळू करा आणि नंतर फास्ट करा. मग तो करायला जातो आणि त्याला ते जमतं. तर सूरज म्हणतो चांगलं करताय की. तर अभिजित म्हणतो की हा रे, पण मला हे माहित नव्हतं, मला असं वाटलं की ते ढोल वगैरे असतील त्याच्यावरती तो रिदम बसवला असेल, म्हणजे आम्ही गाणी म्हणतो ना त्यावेळेस मला असंच वाटलेलं होतं. पण तू खरंच टॅलेंटेड आहेस. आणि सूरज म्हणतो की मला ते कसं जमलं नाही माहिती, आपोआप आलं. तर अभिजित विचारतो की तुला हे आधीपासून येतं का? तो म्हणतो हो, मी काय माहिती मला कसं काय कळलं. नंतर तिकडे निकी येते आणि निकीला म्हणतो तो बघ ना कसा रिदम वाजून दाखवतोय. आणि सूरज तिला पुन्हा एकदा तो रिदम करून दाखवतो आणि निकीला ते आवडतं. ती म्हणते की टोन देखील तसाच येतोय. त्यावरती अभिजित म्हणतो हा, मला पण ते खरंच आश्चर्य वाटले. तर निकी सांगते की याच्यामध्ये टॅलेंट तर आहे. तर अभिजित म्हणतो मी तेच म्हणणार होतो, तू तो लंबी रेस का घोडा आहे. तर अशा प्रकारे सूरजचं इथे सगळेजणच कौतुक करतायत. तर तुम्ही हे कधी चिंता चिता वाजवून बघितलेलं होतं काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.